नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेलं आहे। पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिकमधून शुभम खैरनार अटकेमध्ये, अहिल्यानगर आणि पुण्यातून संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहेत। धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे सीबीआयच्या ताब्यामध्ये। नीट परीक्षेचा पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनार याला सीबीआयनं अटक केलेली आहे। सीबीआयच्या टीमनं त्याला मुंबईच्या किला कोर्टामध्ये हजर केलं होतं। कोर्टानं शुभमला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड सुनावलेला आहे। सीबीआयची टीम त्याला घेऊन दिल्लीला रवाना झाली आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये शुभमच्या ज्या फ्लॅटमध्ये जो राहत होता त्या फ्लॅटची पोलिसांनी झाडाझडती घेतली। शुभमचा भाऊ आणि त्याच्या 3 मित्रांचीही चौकशी झालेली आहे। पोलिसांनी तो तपासाचा भाग नसल्याचं सांगत शुभमच्या भावाला क्लीन चिट दिली। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी जवळच्या माहेगावमधील धनंजय लोखंडे यालाही विशेष पथकानं ताब्यात घेतलंय। धनंजय लोखंडे हा BAMS डॉक्टर आहे। नाशिकच्या शुभम आणि धनंजय मधील समान दुवा म्हणजे दोघंही मेडिकल ॲडमिशनसाठी कन्सल्टंट म्हणून काम करत होते। पुण्यातही सीबीआयनं एका महिलेला अटक केलेली आहे। मनीषा वाघमारे असं त्या महिलेचं नाव आहे। ही महिला ब्युटी पार्लर चालवत असल्याची माहिती समोर आलेली आहे। ही मनीषा नीट पेपर फुटीशी कशी जोडली गेली याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय। तर नीट पेपर फुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेलं आहे। पेपर फुटी प्रकरणामध्ये नाशिकमधून शुभम खैरनारला अटक करण्यात आलेली आहे, तर अहिल्यानगरमधून आणि पुण्यातून संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहेत। नाशिकमधून शुभम खैरनारला अटक झाली आहे, तर धनंजय लोखंडे याला अहिल्यानगरमधून अटक करण्यात आली, तर पुण्यामधून मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आलेली आहे।